अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनीता शोमध्ये तुमचे स्वागत. चला तर स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट 7 मराठी शब्द इंग्रजीमधून. तर पहिला शब्द आहे जोराचा. जोराचा म्हणजे स्ट्रॉंग किंवा व्हायोलेंट. जोराचा, स्ट्रॉंग किंवा व्हायोलेंट. नेक्स्ट, जोराने म्हणजे पॉवरफुली किंवा फोर्सफुली. जोराने म्हणजे पॉवरफुली किंवा फोर्सफुली. नेक्स्ट आहे ठकबाज म्हणजे चीटर. ठकबाज, तो एक ठकबाज आहे. ठीक आहे. ठकबाज म्हणजे चीटर. नेक्स्ट आहे ठगी म्हणजे चीटिंग किंवा फ्रॉड. ठगी म्हणजे चीटिंग किंवा फ्रॉड. पुढचा शब्द आहे निरोगी म्हणजे हेल्दी किंवा फिट. निरोगी, हेल्दी किंवा फिट. नेक्स्ट शब्द आहे निरोगी राहणे म्हणजे टू स्टे फिट किंवा रिमेन हेल्दी. निरोगी राहणे म्हणजे टू स्टे फिट किंवा रिमेन हेल्दी. नेक्स्ट आहे पाहणी करणे. पाहणी करणे म्हणजे सर्वे किंवा इन्स्पेक्ट. पाहणी करणे म्हणजे सर्वे किंवा इन्स्पेक्ट. नेक्स्ट आहे पहा. पहा म्हणजे सी. आपण एखाद्या वाचकाला उद्देशून सांगतो ना की पहा. पहा म्हणजे सी. पुढचा शब्द आहे सर्व दिशांना म्हणजे इन ऑल डायरेक्शन्स. सर्व दिशांना म्हणजे इन ऑल डायरेक्शन्स. पुढचा शब्द आहे सर्व दिशांनी. बघा आपण किती वेगवेगळे शब्द वापरतो. सर्व दिशांनी म्हणजे फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. सर्व दिशांनी म्हणजे फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. नेक्स्ट आहे ताडपत्री म्हणजे टार्पॉलिन किंवा टार्पोलिन. ताडपत्री म्हणजे टार्पॉलिन किंवा टार्पोलिन. आता हे टार्पोलिन म्हणजे ताडपत्री हे एक पाणी प्रतिरोधक फॅब्रिक असते. किंवा छपराखाली जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर छपराखाली घालावयाच्या बोरूच्या पेंढ्या याला देखील टार्पॉलिन असे म्हणतात, ताडपत्री असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे जलद गाडी. आपण रेल्वे स्टेशनवर नेहमीच अनाउन्समेंट ऐकत असतो. सो जलद गाडी म्हणजे एक्सप्रेस ट्रेन. जलद गाडी, एक्सप्रेस ट्रेन. नेक्स्ट आहे जलदपणा. जलदपणा म्हणजे स्पीड किंवा क्विकनेस. ठीक आहे. जलदपणा म्हणजे स्पीड किंवा क्विकनेस. पुढचं आहे खनिज तेल. खनिज तेल म्हणजे मिनरल ऑइल. खनिज तेल, मिनरल ऑइल म्हणजे बघा खडकात आढळणाऱ्या किंवा खाणीत सापडलेल्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल असे म्हणतात. त्यामध्ये मग मृत्तिका किंवा काही खनिजे किंवा धातू इत्यादी पदार्थ सुद्धा अल्प प्रमाणात असतात. खनिज तेल हे कसे असते आपल्याला माहीतच आहे. गंधहीन आहे, रंगहीन असते, स्वादहीन असते. उदाहरणार्थ आपण घेऊया पेट्रोल किंवा केरोसिन किंवा जळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू. ठीक आहे. त्याला म्हणतात खनिज तेल. पुढचा शब्द आहे खनिज शास्त्रज्ञ म्हणजे मिनरलॉजिस्ट. खनिज शास्त्रज्ञ म्हणजे मिनरलॉजिस्ट. हो. आता खनिज शास्त्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जी खनिजांचा अभ्यास करते. जसे की तांबे किंवा ॲल्युमिनियम किंवा लोह धातू म्हणजे. ठीक आहे. किंवा चिकणमाती किंवा जिप्सम या खनिजांचा अभ्यास करते. ठीक आहे. त्या व्यक्तीला खनिज शास्त्रज्ञ असे म्हणतात. पुढचा शब्द आहे कळणे. कळणे म्हणजे टू नो किंवा कम टू नो. कळणे म्हणजे टू नो किंवा कम टू नो. नेक्स्ट आहे कळून चुकणे म्हणजे टू रिअलाइज किंवा टू कम टू रिअलाइज. कळून चुकणे आपण म्हणतो ना मला कळून चुकलंय.
सो कळून चुकणे म्हणजे टू रिअलाइज किंवा टू कम टू रिअलाइज. नेक्स्ट आहे आनंदाश्रू म्हणजे टीयर्स ऑफ जॉय. आनंदाश्रू म्हणजे टीयर्स ऑफ जॉय. नेक्स्ट आहे आनंदित म्हणजे डिलायटेड. आनंदित, डिलायटेड. पुढचा शब्द आहे उठणे म्हणजे स्टँडअप किंवा कम अवेक. जागे होणे झोपेतून. ठीक आहे. सो उठणे म्हणजे स्टँडअप किंवा कम अवेक. पुढचा शब्द आहे दचकून उठणे. आपण काही वेळेला गाढ झोपेत असतो आणि अचानक असे दचकून उठतो, तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात टू जर्क अवेक. दचकून उठणे, टू जर्क अवेक. नेक्स्ट आहे कपडा म्हणजे गारमेंट. आपण खरेदी करायला जातो तेव्हा आपण बघतो ना, जनरली असं कपड्याला हात लावून बघतो, म्हणजे हा कसला कपडा आहे, सिल्क आहे, कॉटन आहे, नायलॉन आहे. सो कपडा, गारमेंट. पुढचा शब्द आहे कपडे म्हणजे क्लोथ्स किंवा गारमेंट्स. कपडे, क्लोथ्स किंवा गारमेंट्स. नेक्स्ट आहे कोरीव लेख म्हणजे इन्स्क्रिप्शन. कोरीव लेख म्हणजे इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन. ठीक आहे. पुढचा शब्द आहे कोरीव काम म्हणजे कार्विंग किंवा स्कल्पचर. कोरीव काम म्हणजे कार्विंग किंवा स्कल्पचर. एखादी मूर्ती असली जुनी आणि आपण म्हणतो बापरे काय कोरीव काम केलं आहे. सो कार्विंग किंवा स्कल्पचर. पुढचा शब्द आहे गगन. गगन म्हणजे द स्काय किंवा द हेवन्स. गगन, द स्काय किंवा द हेवन्स. पुढचा शब्द आहे गगनाला भिडणे. आपण बहुतेकदा बोलत असतो, म्हणजे काय, टू रॉकेट किंवा स्काय रॉकेट. गगनाला भिडणे म्हणजे टू रॉकेट किंवा स्काय रॉकेट. म्हणजे काय, जसे किमती गगनाला भिडल्या. काही किमती असतात वस्तूंच्या म्हणा किंवा गॅस सिलेंडर म्हणा किंवा अजून काही आपण म्हणतो ना, अरे बापरे ह्या वस्तूंच्या किमती तर अगदी गगनाला भिडल्या. सो गगनाला भिडणे म्हणजे टू रॉकेट किंवा स्काय रॉकेट. नेक्स्ट आहे 40. 40 हा शब्द म्हणजे 40. 4वर 0, हो की नाही. 40, 40. नेक्स्ट शब्द आपण कधी कधी वापरतो 40वा. आज माझा 40वा वाढदिवस आहे. सो 40वा म्हणजे 40th. 40वा 40th. नेक्स्ट आहे 40शी. असा शब्दसुद्धा वापरतात. आता काय 40शी झाली म्हणजे चष्मा येणार मला. ठीक आहे. सो 40शी म्हणजे द 40s. 40शी म्हणजे द 40s. तर मित्रांनो, आज आपण खूप छानसे असे नवीन इंग्रजीतून शब्द बघितले. या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर आता वेळ झाली आहे रॅपिड फायर राऊंडची. चला आपल्याला किती शब्द लक्षात राहिले पटापट बघूयात आणि बोलूयात सुद्धा. स्टार्ट. जोराचा, स्ट्रॉंग किंवा व्हायोलेंट. जोराने, पॉवरफुली किंवा फोर्सफुली. ठकबाज, चीटर. ठगी, चीटिंग किंवा फ्रॉड. निरोगी, हेल्दी किंवा फिट. निरोगी राहणे, टू स्टे फिट किंवा रिमेन हेल्दी. पाहणी करणे, सर्वे किंवा इन्स्पेक्ट. पहा, सी. सर्व दिशांना, इन ऑल डायरेक्शन्स. सर्व दिशांनी म्हणजे काय, फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. ताडपत्री, टार्पोलिन. जलद गाडी, एक्सप्रेस ट्रेन. जलदपणा, स्पीड किंवा क्विकनेस. खनिज तेल, मिनरल ऑइल. खनिज शास्त्रज्ञ, मिनरलॉजिस्ट. ठीक आहे. खनिज शास्त्रज्ञ, मिनरलॉजिस्ट. कळणे, टू नो किंवा कम टू नो. कळून चुकणे, टू रिअलाइज. नेक्स्ट आनंदाश्रू, टीयर्स ऑफ जॉय. आनंदित, डिलायटेड. उठणे, स्टँड अप. दचकून उठणे, टू जर्क अवेक. कपडा, गारमेंट. कपडे, क्लोथ्स. कोरीव लेख, इन्स्क्रिप्शन. कोरीव काम, कार्विंग. गगन, द स्काय.
गगनाला भिडणे टू रॉकेट किंवा स्काय रॉकेट. 40 40. 40वा 40th. 40 द 40s. मित्रांनो, या व्हिडिओची खूप प्रॅक्टिस करा. पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 8 मध्ये. धन्यवाद.